बाजूने कळा दिला आणि छापलेली त्याची कत्तल करी महाराजांना दगा करण्यासाठी स्वतः सेनापती इकडे आहे. काय सेनापतीनं पंड पुकारलं, मी सापाला दूध पाडलं. चला नाईक, तुमचे सर्व लोक जमा करा. हा मी आलो. नका महाराज, नंतर त्रास करू नका. उंचडलेल्या हजारो सैनिकांच्या तलवारी पुढं मूठभर माणसांचा फाळ टिकावं लागणार. त्या दुसऱ्या चोर वाटेनं इथं इकडेच पाय काढून जीव वाचवणं हे त्यावेळी. वीरमती, राजाला जीव वाचवायचा नसतो, किंवाच ना करता आणि आपल्या प्रजाजना करता त्याला जीव वेचायचा असतो. बाळाला घेऊन तुम्ही आधीच्या चोर वाटेने जा. गादीच्या वारसाला आधी आपण संकटात उडी घालणार आणि मी जीव देऊन पळून जाऊ. होय, महाराजाचा जीव तुमच्या हातात आहे. आणि बाणीच्या प्रसंगी भलत्या मोहाला बळी पडू नका. जा जा आधी. मला आता धीर निघत नाही. चला वाटेला लागा. या राजाला स्थानापलीकडे जपा. माझा अवतार संपला. तू या कसाबखान्यात एक पळभरी थांबू नकोस. आधी जा, माझी आशा सोडून दे. आणि आपल्याला सोडून जाऊ त्यापेक्षा त्या शत्रूच्या तलवारीनं आपल्या समक्ष मला सौभाग्याचं मरण आलं तर मी मोक्षाची दलील होईल. आता सूड हा तुझा मोक्ष आणि हीच माझी तुला अखेरची आज्ञा. नरानं मला ठार करून आपल्या बाळाला सिंहासनावर बसवते आणि त्यानंतरच तुला मुक्ती मिळेल. तोपर्यंत ही सुडाची भावना घट्ट कवटाळून तू बोलत का नाही? मला सुडाचं वचन दिल्याशिवाय माझा जीव जाणार नाही. आपले पाय साक्ष ठेवून आपली इच्छा पूर्ण करीत आणि मगच प्राण सोडीत. बाळाला सांभाळ. अरे देवा,
जा एवढं तिकडे. ठीक आहे हुताची ते पोट कुठे झालं चला हो पुढं राजा पोट राजवाड्याचे सर्व दरवाजे लुटून द्या कुणाला कोणत्याही काळाकरता हात बाहेर पडू नका. राणीची अशी कशी दिसत खरोखर तिचा पाठा केला त्या दोघांची मुठ्ठी माझ्या पुढे आदर केली करते त्याचा तुमची मुठ्ठी विषय टाकी. अगदी रडू नका हा रात्री पाहू लागेल. अनेक चिठ्ठीने आता कसल्याने इतक्यात नाही तिकडे पाहूया. अरे शाण्यानं
सरकारी उंटवाले आमच्या उंटाला पळून येत आहेत. चांगले सापडल्या. चोर नाही.
आदि अंजनाथ जगति सुंदरा सूर्या वंदा आज राजपुत्राला 21 वर्ष लागलं. तो वयात येऊन आज गादीवर बसायचा, पण रानावनात अज्ञातवासात दिवस काढायची त्याच्यावर वेळ यावी. मुली पांडवांना देखील 13 वर्ष रानावनातच काढावी लागली, पण त्यांनी हिंमत नाही सोडली. तुझा पोरगाही तसा हिंमतवान बहादर आहे खरा, पण त्याचं काळीज तुझ्या इतकं सुडासाठी जळतेस दिसत नाही. तो आपल्या पोरांचा राजा अगदी जीवाचा कलिजा झाला आहे खरा, पण खरा राजा होण्याची हिंमत खऱ्या राजपुत्राला जर खरा राजा होण्याची हिंमत नसेल तर ते राजबीजच नव्हे. आजोबा, गुलाबाच्या रोपाला धोत्र्याची फुलं येत नसतात. तुम्ही दोघंही मला आशीर्वाद द्या. या क्षणी मी निघणार. या झोपडी बाहेर पडणारं माझं प्रत्येक पाऊल त्या नीचाच्या रक्तावरून सिंहासनाची एक एक पायरी चढत आहे असं समजा आणि मला निरोप द्या. तुझ्या पित्याचा अंतकाळचा हितो तो पूर्ण करशील अशी माझी खात्री आहे. तुझ्या बरोबर माझा भैरव येतो. जा हत्या करा. भैरव, अरे भैरव, इकडे. काय बाबा? हा तुमचा राजा गादी मिळवायला चालला आहे. तू त्याच्या बरोबर सावली सारखा राहा. मी मुद्दाम तुलाच पाठवित आहे. राजा, ते मला सांगायला नको. आमचा राजा जाईल तिकडे, मी त्याच्या मागोमागत असतो. जा अमात्यांना भेट. हे रत्नकंकण आणि हे पत्र त्यांना दे, म्हणजे तू कोण आहे याची त्यांना खात्री होती. आई, तुझ्या हातावर एक डाग कसले? सुधाच्या दरवर्षी झालेल्या निराशेच्या या 19 डागण्या आहेत आणि गेल्या वर्षाची ही 20वी डागणी. तुझ्या समक्ष तिचा वळवू दे, म्हणजे सुडाची कळ तुझ्या डोक्यात भिरवून जाईल. आई, नको. मला 10 दिवसाची मुदत दे. वैराचा सूड मी घेतला नाही तर ही डागणी माझ्या कपाळावर दे. तुझ्या पित्याचा आत्मा तुझ्या पराक्रमाकडे आशेनं पाहत आहे. ध्यानात ठेव. सांभाळून वागा. मोठ्या गावात बदमाश लोक फार असतात. मूर्खपणानं कोणताही हा विचार करू नकोस. सुडाची प्रतिज्ञा आणि माझ्या हाताची या डागण्या दृष्ट्या करू नकोस. आई, तू बेफिकीर राहा. तुझ्या हातावरचे हे डाग त्या नराधमाच्या रक्तानं धुवून काढी आणि तुझ्या स्फूर्तीदायक हातावरचे हे चिन्ह, हे अग्नी कंकण वैजयंतीच्या राष्ट्रध्वजावर कायमचं कोरलं जाईल.
नाचगाड्यानं आपल्या डोकीचा शेंग गेला की नाही? गुप्त खलबत करून डोकं शिंत आणि अंग आमत नाही का? अरे जरा नीट चंपी करा. यावं माझी अमात्य साहेब, आपल्या या साथीदाराने आपल्याला पाचारण केलं आहे. काय माझे साथीदार? माझा यांचा काय संबंध? हो खरंच आपण मुख्य अमात्य होता नव्हे का? बडे मुत्सद्दी आपण. आपल्या पाताळ यंत्रापुढं आमचा काय पाठ लागणार? पण गुप्त मस्ती केव्हा केव्हा बाहेर पडतातच. आपण काय म्हणता हेच समजत नाही. मी काय म्हणतो हे आपल्या जुन्या पुराण्या मंत्रिमंडळाला चांगलं समजलंय. काय हो खरं नाही? बंडखोरा, तुझ्या पापाचा खडा भरला. मंत्री महाराज, हल्ली मी राजा आहे आणि आपण बंडखोर आहात याची आपल्याला नाही लाजास्तव आठवण देणं मला भाग पडणार. गैऱ्यांना नीट आठवण. यांचे असे हाल करण्यापेक्षा यांची एकदम कत्तल का करीत नाही? आपल्या या मुत्सद्दी सल्ल्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. परंतु याला ठार करून माझ्या विरुद्ध बंडाचं कोली मला आपल्या हाती द्यायचं नाही. आपण दोघे एकमेकांना पुढे जाणतो. माझ्याविषयी आपला हा भलताच गैरसमज झालाय. मला फार वाईट वाटतं त्याचं. पण हा गैरसमज आज मी काढूनच टाकणार आहे. हो खरंच, आपली कन्या का सहज आमच्या दृष्टीला पडली. इतकं सुंदर श्रीरत्न आजपर्यंत आमच्या पाण्यात आलं नव्हतं. तेव्हा तिच्याशी विवाह करण्याचा आम्ही निश्चय केला आहे. 1-2 दिवसातच हा सोहळा उरकून टाकू, म्हणजे सासऱ्या जाळ्यामध्ये उगीच गैरसमज राहायला नको. शिवाय दोघांचे हितसंबंध एकच होती. ही गोष्ट शक्यच नाही. समजलं? पदारूढ राजानं पदभ्रष्ट अमात्याची चोरी करणं ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे हे कबूल. पण मी ती आज शक्य कोटीत आणणार आहे. मी याच दृष्टीने बोललो. शिवाय मुलीच्या इच्छेविरुद्धीचं लग्न आपण आता अधिक तकलीफ घेऊ नका. आपला मुक्काम आधी संपतो. माझी इतर कामं संपली म्हणजे आपण मिळूनच आपल्या वाड्याकडे जाऊ आणि मुलीचा रागरंग प्रत्यक्ष पाहून मगच काय ठरवायचं ठरवू. कोण आहे रे? हे माझे आमात आज राजाचे पाहुणे आहेत. मी येईपर्यंत यांची बर्दास्त स्वतंत्र दालनात नीट रीतीने ठेवा. बर्दास्त म्हणजे बंदोबस्त. ही आपल्या मुत्सद्दी डोकीची कल्पना. कृपा है सर्व हे कापडाचं जंगी दुकान, तिथं आपल्याला अमात्यांच्या घरचा पत्ता मिळेल आणि कपडे मिळतील. होय, मोठं दुकान आहे. चल चला. काय हो, आम्हाला इथं तयार कपडे मिळतील का? वाटेल ते इथं मिळेल. तर मग जुन्या अमात्यांच्या घरचा पत्ता सुद्धा मिळेल का इथं? पैसे दिल्यावर पत्ता देखील मिळेल. या रस्त्याच्या शेवटी त्यांच्या घराचा मोठा बगीचा लागतो. खुशाला ठेवा. पत्त्याची किंमत 1 मोठ.
आपण यातले कपडे पा पसंत नसलं दुसरे घेऊन येतो. माझ्याही अंगठी पाहिजेत हा. कठीणच प्रसंग. बरे आपण यातले पसंत करा तोपर्यंत मी आतले घेऊन येतो. आपल्या अंगचा एवढाच मिळाला. आपण हे पसंत केले होय. अगदी झेलका माल निवडला. बरं यांची किंमत फार नाही, अवघ्या 53 मोहरा. ही किंमत असेल रे. कपडे मला पसंत आहे. बरोबर आहे. राव जरा जरा थांबा. तुमच्या कुर्त्याचा हात धरून ही तुम्हालाही निघाली. बायकांची जात मोठी वाजतात बुवा. असं झालं का? मजा आला बुवा. तसंच या तुमानीचा पाय धरून आज दुसरा सदराही निघाला. कपड्यात आणि माणसात काहीच फरक नसतो. बरं येऊन जातो बाहेर. तुमानीची आणि सदऱ्याची आज दुसरे पैसा चालली होती वाटत. मेहरबानी करून आपल्या कुर्त्याचे बंधक खोला पाहो. राम राम. बड़ी मेहरबानी. राम राम. बड़ी मेहरबानी. अरे भैरव, हे कपडे तुझ्या तुम्हाला इथे कसे आले? लोळत लोळत अंगरख्यातून विजारीत गेलं वाटतं. पण ही धडधडी चोरी नव्हे का? आणि त्यानं 4 कपड्याच्या 53 टिकल्या घेतल्या. ती संभाई चोरी वाटते. अरे अरे बर राहू दे. वेल सुकुमार मवतीचा बहार नाग मजेदार. वेल सुकुमार. बाबा माझं लगीन कधी करणार? बाबा माझं लगीन कधी करणार?
फौज लगीन कधी करणार बाबा माझं लगीन कधी करणार वेद सुकुमार नवतीचा बहार नाट मजेदार वेद सुकुमार नजर दही तुझी विषारी नजर दही नजर दही तुझी विषारी बाबा माझ्या लागला जिव्हारी कर बाबा माझ्या लागला जिव्हारी कर बाबा माझ्या लागला जिव्हारी वार बाबा माझ्या लागला जिव्हारी वार लगीन कधी होणार बाबा माझं लगीन कधी होणार वेद सुकुमार माझा सांगाल खा वाटतंय अगदी गलथायस बा मी किती जपून कपडे वापरत होते जपून कपडे वापरत होते हे आमचं घर वाटतं आज कुणीतरी गात आहे आपण इथेच थांबा
फुलती किती फुलती किती कलिका उपवनी कोमल जादू माझगा उपवनी कोमल जादू माझगा. तुम्ही कोण आणि इथं आला कसे? मी आपला आहे झाला असाच कोणीतरी आपल्या मधुर आलापाच्या लहरीवर तरंगत आलो. असं तर मग आता आपल्या आलापणच्या लहरीवर तरंगत बाहेर जा पाहू. परक्या स्त्रीच्या अंतपुरात आड मार्गाने शिरायची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती. पण राजमार्ग बंद असला म्हणजे आडवाटेनच यावं लागतं. पुढे झाला आकांक्षपणा. आला तसे एकदम चालते व्हा, नाहीतर. पण आडवाटेने जायची आता मला लाज वाटू लागली आहे. होय का? तर मग नोकराला बोलावते आणि त्याच्याबरोबर राजमार्गानं सरळ चावडीवर पोहोचवते. नोकर हजर आहे. काय हुकूम आहे? एक परका एकदम वाड्यात शिरलाय, त्याला बाहेर घेऊन जा पाहू. जी बाई. तिथं परकायचं कोणीच नाही. दोन पाखरं मात्र आहे आणि ती. तुमचं गाणं इतकं गोड आणि बोलणं असं खेळ्यासारखं कसं? तर मग तोंडातून मी एक शब्द सुद्धा काढत नाही. एकसारखा गात राहतो. मग तर झालं. पण जायला नको सांगू. धैर्य नाही का मधुरस पान कराया रसिका. वा, हे बोलण्याचं वेळ आणि गाण्याचे लाड पुरे झाले. माझे लाड नको करू पण राग धरू नको. बाकी तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावरून तुला खरा राग आलेला नाहीच म्हणा. हे काय चांगलं सोन्यासारखं गाणं ऐकताना चेहरा कुठं रागीत दिसतो वाटतं. म्हणून काय मला राग आला नाही म्हणायचं? मला आता अगदी राग आलाय सांगून ठेवते. मग त्यावर उपाय अनुरागाचं गाणं. बाईसाहेब, बाबासाहेब, माझ्यासाहेब इकडेच येत आहे. अरे देवा, हे काय इष्ट? आजी जा, नाही तर प्राणा ना मुखात. पण या वेड्याच्या प्राणाची तुला इतकी का परवा वाटते? गाण्याच्या वेडापुढं. हो ना. मग माझं गाणं नेहमी ऐकावं असं तुला नाही वाटत? होय वाटतं, आणि पुन्हा मला ते ऐकायचं आहे म्हणूनच आधी जा. जा माझ्या हातात जा. आता हरकत नाही. बसावा सर. खडी तालीम पास झाली. आपण असं इथे येऊन बसायला आमची हरकत नाही. आपल्या नव्या राजवटीतल्या या नव्या चालीरीतीत कोणाही कुलवान कुमारीला खपणार नाही. खरं आहे आपलं म्हणणं. पण कोणत्याही कुमारिकेला आपलं कुलशील माझ्या राज्यात शाबत ठेवायचं असेल तर या नव्या राजवटीतल्या नव्या चालीरीती शिकल्याच पाहिजे. पहिली री, भावी पत्नीनं भावी पतीच्या मांडीला मांडी लावून बसलं पाहिजे. तोंडावरच्या पदरानं मुलाची प्रतिष्ठा वाढत असेल पण वधू परीक्षेच्या तो आड येतो आहे.
अमात्य साहेब, आपल्या कन्येचं सौंदर्य आणि तिचा अभिनय पाहून तिला आमची राणी करण्याचा आमचा निश्चय अगदी ठाम ठरला. 1-2 दिवसातच हा सोहळा उठून टाकू. ते खरं, पण समजलं, लग्नाच्या तयारी करता सरकारी नोकरांना आगाऊ हुकूम देऊन ठेवले आहे. आपल्याला ते काही सुद्धा करू देणार नाही. आपल्याला आपल्या खोलीच्या बाहेर देखील पडण्याची तसदी घ्यावी लागणार नाही. आपला हा ठेवलेजंग वाडा फार पाहण्यासारखा आहे म्हणे. आपली खास बैठकीची जागा तर फारच पाहण्याला आहे असं म्हणतात. चला पाहूया. आपण पाहण्यासारखं काय असणार? हो, पण त्यापूर्वी माझी एक आपल्याला विनंती आहे. या लग्नासंबंधी मुलीची मी समजून घालून पाहतो, म्हणजे ती आनंदानं तयार होईल. काही हरकत नाही. आधी आपण वाडा पाहून घेऊ, मग जरूर आपण आपल्या कन्येची समजूत करा. लग्नासारख्या गोष्टी गुढीगुलाबीनच झाल्या पाहिजेत. चला या. भ्रमर मत झाला तुम्ही अजून इथंच? तुमचा जीव वर आला आहे का? काय करावं, या वाड्याच्या आवाराबाहेर माझा पायच निघेना. म्हणून तुमची राजे साहेबांच्या पासून सुटका होईल तोपर्यंत मी इथंच थांबलो. आता या जन्मी तरी माझी सुटका अशक्य नाही. म्हणजे बाबांना आणि मला त्यांनी नजर कैदेत ठेवलाय आणि 2 दिवसांनी माझ्या बरोबर लग्न लावणार तो राक्षस. मी आपलं अभिनंदन करतो राणी साहेब. त्या राक्षसाची राणी होण्यापेक्षा मी एखाद्या भिकाऱ्याची बायको होईल. मग मी भिकारीच आहे. पण आमच्या हाती भिक्षा घालण्याचं काय साधन आहे? आम्ही लाचार झालेले राजपेढी आहोत. तुमची सुटका करण्याची हिंमत माझ्या अंगी आहे. आमच्या सुटकेची गोष्ट राहू द्या, पण आपण आधी इथून जा, नाहीतर आपली सुटका होण्याची आशाच नको. तुझा माझ्यावर विश्वास नाही. हे रत्नकंकण
आणि हे पत्र तुझ्या वडिलांना दे. बाबा, हे पहा यांनी काय दिलं आहे. आहा, आज भाग्याचा दिवस. आपण आधी जावं. गावाबाहेर काली मातेचं मंदिर आहे, तिथं शिवानंद नावाचे स्वामी राहतात. ते सर्व योजना आपल्याला सांगते, त्याप्रमाणे वागावं. पण आधी जा, नाही तर तुमच्या जीवाला धोका होईल. जा जा, कृपा करा. जा जा. मोठ्या संकटातून निभावलं. बाबा, कोण हे? तू अगदी बोलू नको. का इतकं चपापण्यासारखं काय झालं? तरी मला वाटलं. बोल, तू कोण आहे? आहे एक सेवा खर्चाची. मग इथं कशाला आला? जीव द्यायला? नाही, जगात काय काय गंमत चालते ती पाहायला. हलत्या ठिकाणी घुसून गंमत पाहणाऱ्याला जीव द्यावा लागतो, आणि हलत्या ठिकाणी फिरून शिरजोरपणा करणाऱ्यालाही जीव द्यावा लागतो. बराच उर्मट आहेस तू. तू कोण? कुठला? बघ. तुम्ही कोण विचारणार मला? मी कोण? मी वैजयंतीचा राजा, तुझा जाब घेतोय. मी काय राजाचा खून केला की बंडाळी केली का राजाची गादी बळकावली म्हणून तुम्ही माझा जाब घेत आहात? कोण आहे रे? न्यायाला आणि पाताळ चौकातून याचं डोकं उडवा. नका महाराज, या गरीब वेड्याचे प्राण घेऊ नका. हा, गरीब आणि वेडा मग इथे कशाला आला? तो आला नाही, मी आला बोलावलं. मघाशी मी मनाच्या उल्हासात होते. हा खाली गात होता. याचं गोड गाणं ऐकावं म्हणून मी याला बोलावलं. हे गाणारे लोक असेच ते परवा असतात. माझ्या कथा तर याला जीवदान द्या. ठीक आहे, आमच्या राणी साहेबांच्या दुर्मिळ शब्दाचा मोबदला म्हणून आम्ही याला जीवदान देतो. न्यायाला आणि जन्मभर अंधार कोठडीत डांबून टाका. बसू दे तिथं गाणी गा. आता तरी झालं मनासारखं. पण एवढ्याच आपल्याला जन्मठेपीची शिक्षा. राणी साहेबांनी आता अधिक तकलीफ घेऊ नये. अरे, अमात्याला त्यांच्या दालनात घेऊन जा आणि त्यांच्या संरक्षणाकरता निवडक लोकांचा सक्त पहारा ठेवा. गावात बदमाश लोक फार झाले आहेत. काय छान गाणं आहे हो. जरा बसून तिथं म्हणा तरी. झुंजार वीर सरदार नाच निघाला. झुंजार वीर सरदार नाच निघाला. शत्रूने घातला मध्ये अचानक झाला. शत्रूने घातला मध्ये अचानक झाला. खेचून बांधला शेर बंद कंदा. खेचून बांधला शेर बंद कंदाला. गेरीने गजानी ना भय परिणाला. गेरीने गजानी ना भय परिणाला. अरे पुढे काय झालं ते तरी सांगशील का नाही? अरे पण त्यानं पुढे केलं काय? काय झालं ऐका. लोखंडी दंड फुगविला तोडी बंधाला. लोखंडी दंड फुगविला तोडी बंधाला. बिनधडकं लोळविले
धडकम संधी सोडविले दोघाला त्या संताड फोडले पायी रगडिले काना संताड फोडले पायी रगडिले काना चालला मर्द सारोनी चालला मर्द सारोनी सुंदर वीर सरदार काहीतरी गप्पा मारताय झालं गप्पा मारताय गप्पा सच काय लोखंडी दंड फुगविला तोडी बंधाला लोखंडी दंड फुगविला तोडी बंधाला दिली धडक मुसंडी बोलले संताड फोडले लगडिले भैरव उठ हे बैला घोड्यानं सगळं घर हातरू लागलंय उठ मी घोरत होतो काय मला दुसरी मुली सवय नाही ती राहू दे रे तिकडे अमात्यांच्यावर आणि त्यांच्या मुलीवर सेनापतीने सक्त पहारा ठेवलाय वाटे ती युक्ती करून त्यांची आधी सुटका केली पाहिजे चल काय करायचं तुम्ही तुला सांग बरोबर काय मजा येऊन राहिला होता थांब कोण राहिला तू हे कुठं चाललास दिसत नाही का मालकिनीच्या पोटाला काय जेवण कर नको वाटतं ठोवळेकराच्या पोटाला पुरून मालकिनीच्या पोटाला काय भरायचं तरीच ती अशी पालीसारखी पांढरी फटफटीत झाली आहे बरं अरे माझ्यासारखं सवलं तरी सगळ्याला पुरून मग उरलेलं जेवणार म्हणून तर असा रोड झालो या मजा आहे बा तुझी
शिल्लक आहे का न्यारीला? बघ बघ काय दोष काय उरला आहे का न्यारीला? हो तुम्हाला पुरून उरण्यासारखं आहे, अगदी मजा येऊ दे. तुमचं झालं म्हणजे मग मी ताट न्यायला येईल. युक्ती कुठे आहे दाखव. माझ्या पोटात बोलत्या वेळी चावत प्राण नको. कुठे आहे ती दाखव. दाखवू बाबा भैरव साधली. बरं आम्हाला त्यांची खोली कोणती? मला आधी त्यांची सुटका केली पाहिजे. असं या वाटेने चला. त्यांचं दालन वाचते. भैरव बाजूला हो. अरे कुठे गेली ती? करू माझं उठाच्या डोंगरा आड लपवून आणली आणि पाठीच्या भिंतीवर कुणी पळवून गेली. देवा माझं पोट पाठील लागू दे रे बाबा. मी तिचा शोध लावतो, तू अमात्याला घेऊन याच वाटेने. तुम्ही त्यावर थांबा, मी यांची वाटून येतो. त्यांचा हात पत्ता नाही, तोकडे मी त्याला शोधलं. त्यांना राजवाड्यात ठेवलं असावं. मलाही तोच दोष आहे. पण थांब, अरे त्यांची कन्या कुठे गेली? तुला मी इथंच थांबायला सांगितलं होतं. चल भाऊ तिकडे. अरे इथे नाही, मग गेली असेल कुठं. गेली कुठली? नेली असेल तिला राजवाड्यात. पण राजवाड्यात आपला कसा शिरकावणार? माझं पोट कसं पाटील लागलाय हो. त्यात थोडी भर पडेल तर युक्ती निघेल. हा आता अशीच युक्ती करायची. चल माझ्या साहेब, आपल्या कन्येच्या सुखाची काळजी जशी आपल्याला, तशीच आपली काळजी आम्हाला आहे. ज्या बदमाशाने आपल्याला या बंडखोरीच्या कठात फुटफुटून घेतलं, त्यांची नावं आम्हाला कळलीच पाहिजे. त्यांच्या जातातून आपल्याला सोडवणं हे आमचं कर्तव्य आहे. यावेळी मी एका बंडखोर बदमाशाच्या जातात आहे खरा. आपली कन्या त्याच बंडखोराची राणी होणार आहे हे आपण विसरता आहात. आपणच ही गोष्ट विसरा. तुझ्यासारख्या उलट्या काळाच्या दगाबाजाशी माझ्या मुलीचं कधी लग्न होईल ही आशाच सोडून दे. सत्ताधारी पुरुष आशा सोडित नसतो, हुकूम सोडित असतो. आणि नेक जात बच्चा शील सोडित नसतो, प्राण सोडित असतो. प्राण शाबूत ठेवून शील सोडवण्याची माझ्याजवळ काय साधनं आहेत ती आपण पाहिलीच आहे. आता प्रत्यक्ष अनुभव घ्या. तू इथेच थांब. मला जर यायला वेळ लागला तर काय वाटेल ते करून तो आत ये.
कसं काय? आपण आरामात आहात ना? नाही ते लोक घरात घुसून आमच्या राणी साहेबांना उपद्रव देतात, म्हणून मुद्दाम आपली व्यवस्था राजवाड्यात केली आहे. शिवाय उद्या लग्न झाल्यानंतर तरी इकडे यावंच लागणार. एक दिवस आधी काय आणि नंतर काय सारखंच. आता आपण आमच्या घरात आणि आम्ही आपले झालो. का खरं नाही? काय आपल्या मधुर शब्दाचं संगीत आमच्या कानावर नाही घालायचं राणी साहेब? कोण? कुणाची राणी साहेब? हे कडू शब्दाचं संगीत राहू द्या, गोड पदाचं संगीत तरी ऐकवा. आता आपला आवाज ऐकल्यापासून माझे कान अगदी हपापले आहेत. त्यांना तृप्त करा राणी साहेब. आपले कान माझ्या आटोक्या बाहेर लांब आहेत. ते फार चिखट आहे तेवढं मात्र खरं. माझ्या इच्छेप्रमाणे हा आपणाला आता गाऊन दाखवण्याची तस्ती घ्यावीच लागेल. आज आम्ही तुमच्या हातात सापडलो म्हणून तुमच्या बोटाच्या इशाऱ्यावर नाचू अशी तुमची कल्पना आहे. नुसतं गाणं म्हणण्याची माझी इच्छा नाही, मग राणी होण्याची गोष्ट तर दूरच. नागिनीला दूध पाजून मोकळी सोडली की ती शाळा घेणार. आता माझ्या इच्छेप्रमाणे आपल्याला गाऊन दाखवावं लागेल आणि उद्या राणी पण व्हावंच लागेल. शक्य नाही. माझ्या पुंगीवर नागिन जुलते की नाही पाहूया. बाबा बाबा, मी गाव दाखवते, पण बाबा त्याचे हाल करू नका. आता आपण गाऊन दाखवण्याची तस्ती घ्यालच. कालचक्र थांबले फिरायाचे, थांबले फिरायाचे, थांबले फिरायाचे. हे रडक्या साड्याचं सुटकी गाणं आम्हाला नाही आवडत आणि शिवाय राणी साहेबांनाही नाही शोभत. रडत गाणारे, गाण्याऐवजी रडणारे पुष्कळ गवळी आमच्या दरबारी आहे. राजविलासी राणीच्या डोळ्यातून एकही पाण्याचा थेंब न येता गाणं झालं पाहिजे. महावीर किती देवी किती गजायाचे, देवी गजायाचे, देवी किती गजायाचे, देवी किती गजायाचे. डोळे पुन्हा पाण्यानं भरले. पाणीदार डोळे सुंदर दिसतात हे खरं, पण यावेळी असलं पाणी आम्हाला नकोय. लाडक्या चेहऱ्याचं अस्त्र संगीत आम्हाला पाहिजे आणि त्यानंतरच आपल्या वडिलांचे हाल संपतील. कोणा
बंडखोराची बातमी आणली आहे. बरं आहे, जा तुम्ही. काही वेळ तिला स्वस्थ पडू द्या. तुम्ही आसपास कुठेतरी आता. मला ओळखलं नाही. पुढचं ओळखलं. जास्त ओळख देण्याची इच्छा नाही आणि अधिक ओळख करण्याची जरुरी नाही. माझ्याकडून अशी काय चूक झाली? आपल्याला पाहून मी मोठ्या आशेने आले आणि तुम्ही साध्या घोड्यावरच्या गोमाता जा त्या बंडखोर खुनी राजाच्या गळ्यात हात घालून त्याला गाऊन खुश करा. म्हणजे हा काय भलताच गैरसमज? गैरसमज? माझे कान शाबूत आहेत. दुर्दैव माझं. ते गाणं कसलं? कसाबाच्या सुरेखाली धरलेल्या अनाथ काळीचा तो हंबरला होता. कसाबाच्या सुरी खाली नव्हे, ज्याच्या प्रेम बाहुपाशा. कानाप्रमाणे माझे डोळेही शाबूत आहेत. आपली मी कशा रीतीनं खात्री करू? आपल्या या बोलण्यानं माझ्या काळजाचं पाणी पाणी होत आहे. त्या राक्षसाला मी जर गाणं म्हणून दाखवलं नसतं तर त्यानं बाबांचे कल्पनातीत हाल केले असते. वा, तू कादंबरी ही चांगलीच असते. नाही, ही कादंबरी नाही. आलेली खरी हकीकत मी माझ्या रक्षणकर्त्या परमेश्वरासमोर सांगत आहे. माझ्या बरोबर वर चला आणि प्रत्यक्षात पहा आणि सरळ त्या नीचाच्या हातात जाऊन पडा. अशी युक्ती. मी आपल्या पाया पडते, पण माझ्या विषयीचा हा गैरसमज काढून टाका. आमची सुटका नका करू. आम्ही त्या दुष्टाच्या बंदीत फरोस जाऊ, पण आपलं मन वाईट नको म्हणायला. काही झालं तरी अमात्यांची सुटका करणं मला भागत आहे आणि त्या कामात येईल त्या प्रसंगाची झुंजायला माझी तयारी आहे. चल बोपड. माझ्यावर अनेक उपकार झाले. माझ्याविषयी आपली खात्री आपोआपच होईल.
करू नको. नका. विश्वाची खेळ खेळले की असेच हात भाजायचे. तिच्या गोड गोड गाण्यावर आणि भुलतापावर भाळला. पण माझी राणी माझ्याची बेमान होईल असं तुला वाटलं तरी कसं? अजून बच्चा आहे. मीचा तो असा कपटाला आडूनच खाऊ घालला. माझ्या बाबांचा तो असा आडून कपटानच घात केला आणि त्यांची गादी बळकावली. पण सुद्धा आता तुझी घटना ठरली. काय माझ्या पकडीतून तुटून गेलेलं सापाचं पोट हे आज फळ्याकडून फुटायला लागलंय. पण पुन्हा अचानक हाती सापडलं. माझी सत्ती संपली नाही आणि खटकाई पण फटली नाही. तुझी खटका उद्या सूर्योदयाला भरणार आणि मी स्वतः हजर राहून ती पाहणार. न्यायाला उद्या सकाळपर्यंत बंद असताना चांगला ठेवा. जगात ईश्वर आहे की नाही याचीच मला शंका वाटू लागली. कुलटे आज तू एक अशी ड्युटी निघाली परंतु कुलकन्येच्या का साऱ्या स्त्री जातीच्या तोंडाला तू काळ घेतला. वैजयंतीच्या राजकुलाचा आज तू घात केला. तुझ्यासारख्या दगाबाज घातकी स्त्रीला या दरोडेखोर डाकूचा जास्त जिव्हाळा वाटला. आज तुला नाही का आनंद होत? 2 पिढ्यांच्या रक्ताने वाखलेल्या सिंहासनावर तुमचे राक्षसी विलास पाहताना प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा डोळे मिटवून घ्यावे लागले. राणी साहेब असा खुळ्यासारखा पळून जाण्याचा प्रयत्न पुन्हा आपण करणार नाही. त्याचा काही उपयोग व्हायचा नाही. उलट त्रास मात्र होईल आपल्याला आणि मला उगीच वाईट वाटेल. सांगू तुमच्या मित्राला कैद केलाय आणि उद्या सकाळी त्यांचा शिरच्छेद होणार आहे. काय आमच्या नशिबानं असा दगा दिला. थांबा आल्या. ही त्या मांगाची मोहरीची अंगठी मला मिळाली आहे. ही मोहर असलेला हुकूम जर तुरुंगाच्या अधिकाऱ्याला दाखवला तर त्यांची तात्काळ सुटका होईल. आता काय तू वाचू तितके हुकूम सोडील. योजितो नर एक काळी दैव योजी दुसरे. योजितो नर एक काळी दैव योजी जिजवुनिया बुद्धी काया बापुडे जीवित जरे. बापुडे जीवित जरे. योजितो नर एक साई. पाहिजे घडले विधिने जे जे लिहिले.
शब्द माता साविरे शब्द माता साविरे शब्द माता साविरे शब्द माता साविरे योजितो नर एक साई योजितो नर एक साई दैव योजी दूसरे दैव योजी दूसरे योजितो नर एक साई कोण आई आई त्या तुझ्या हाताच्या टाकल्या आई एकदम थांबा. हा पहा महाराजांचा हुकूम. चला त्याला एकदम. बरं आहे, सोडून द्या रे याला. हे का हा हरप तुमच्या डोळ्यासमोर चालला पहा. मग तुझ्या काय बापाची भीती आहे? ही पहा महाराजांची मोहर. आमको मोहर पण हुकूम याला सोडून दिलाय. हा त्या दोघांच्याही मुख्य बांधा.
समर्थ. या बिचाऱ्याला जबरदस्त जखम झाली आहे. साखर तो हात आहे. महाराज आता काय करू हो? काहीतरी उपाय सांगता का? बेटा असा हातात ठेवू नको. माझी मठी इथून अगदी जवळ आहे. तिथं याला नेऊ जखमेवर लावण्याकरता जालिम वनस्पती माझ्या जवळ आहे. हा तात्काळ बरा होईल. वेळेवर उपचार. आता काळजी करण्याचं मुळीच कारण नाही. एका प्रहरात हा खडखडीत बरा. हा तरुण कोण आहे? आहे उंटावरचा शाळा. नाहीच्या भानगडीत पडून हा प्रसाद मिळवला. आमच्यासारख्या तपस्या पुढे कोणतीही गोष्ट छपून राहत नसते. उंटाच्या नायकानं वाढवलेला हा राजपुत्र आणि तू त्याचा मुलगा. घाबरू नको. याला लवकरच याचं राज्य परत मिळेल. आम्ही त्याच खटपटीत आहोत. आम्ही राजपुत्राचीच वाट पाहतो. सर्व लोक जमले आहेत. आम्ही आलो. हो अमात्याला आणि त्यांच्या कन्येला त्या दुष्टानं बंदीत टाकला आहे. आता विलंब न करता सर्वांनी आपल्या सर्व शक्ती एकवटून आज रात्री राजवाड्यावर हल्ला केला पाहिजे. तरच अमात्यांची सुटका होईल. आम्ही केव्हाही तयारच आहोत. पण त्या कामाकरता आपण आम्हाला झोपून धरलं होतं. त्याचं काय? राजपुत्राचा अद्यापही ठिकाणा नाही. राजपुत्र दूर नाही. दैव गोपन जावरते
मास्टर साहेब, तुमची आणि तुमच्या कन्येची हीच अखेरची वेळ. संध्याकाळपर्यंत नीट विचार करा, नाहीतर तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना मी तत्काळ तोफेच्या तोंडी देईन. माझ्या वैराचं पोट, तो राजपुत्र माझ्या अटकेतून निसटून गेला आहे. त्याचा ठाव ठिकाणा सांगा, तरच तुमचे प्राण वाचतील. इतकंच नव्हे तर आपल्या कन्येला पटराणीचं पद प्राप्त होईल. आपल्या सक्त नजर कैदेत राहून राजपुत्राच्या बाहेरच्या हालचाली आणि ठाव ठिकाणा करायला आम्ही काही अंतर्ज्ञानी नाही आहोत. ते खरं, पण आपल्या साथीदारांचा गुप्त खलबतखाना आपल्याला अर्थात माहीत असणार. ते ठिकाण सांगा. असल्या चांदी कोपऱ्यात ते सापाचं पोर लपून बसतात, पण पाताळात जाऊन जरी लपून बसलं तर तिथून खेचून बाहेर काढायचं सामर्थ्य माझ्या अंगात आहे. हा क्षणिक सत्तेचा उन्माद बरळतो आहे. राजपुत्राचा सुगावा माझ्याकडून आपल्याला लागेल असा जर भ्रम असेल तर तो सोडून द्या. 20 वर्षांच्या खट्ट तपश्चर्याची पुण्याई मी प्राणाच्या आशेनं आपल्या हातावर सोडणं शक्य नाही. तोफेचं तोंड पाठीच्या खड्याला लागलं की आपलं तोंड आपोआप उठे. तोफांची सरबत्ती सुरू झाली की आपली बत्तीशी उघडायला फारसा वेळ लागायचा नाही. संध्याकाळपर्यंत मुदत देतो आहे, नीट विचार करा. समकति घर माटे बिंदु, समकति घर माटे बिंदु, गणकुम पिली भाली माल मोचाची, गणकुम पिली भाली माल मोचाची. लग बगिने ऐन दुपारे, लग बगिने ऐन दुपारे. चंचलता किती नयनी तावी, चंचलता किती नयनी तावी. वेदुनी भेदी नये, परिवेदुनी भेदी नये. तरुणाची टाकुनी मग समरसिकांची, तरुणाची टाकुनी मग समरसिकांची. लग बगिने ऐन दुपारी, लग बगिने ऐन दुपारी. सावुदिया वदरोस साला, सावुदिया वदराता साला. भडक दिखालू माना, जणू भडक दिखालू माना. गाना बदलाची, लग बगिने ऐन दुपारी, लग बगिने ऐन दुपारी. ही कोण निघाली नाग कवनाची, ही कोण निघाली नाग कवनाची. लग बगिने ऐन दुपारी. आजिया देव गावत बाई, आता सर्व भूमंडळी गुण आहे. सर्व मंडळी जमली आहे. एक प्ररात्र झाली की निघायची. तुमची तयार आपल्या जखमा बी बऱ्या झाल्या ना? अगदी पूर्ण बऱ्या झाल्या. बरं, मी त्या मंडळींची शिस्त लाव. महाराज, बातमी भयंकर आहे. सर्व मंत्र्यांना तोफीच्या तोंडी मांडलाय आणि आम्हाला सगळं त्यांचा निकालांना क्षणाचा सुद्धा वेळ घालवू नका. तर मग ह्या निहार तुमची तयारी असते. पुस्तक मूठ तुझ्यावर तर अमात्यांची आणि त्यांच्या मुलीची भिस्त जखमा त्रास देतात काय? अमात्यांचं आणि त्या उलट्या काळजाच्या अवतसेचं नाव सुद्धा घेऊ नको. मला आता सर्वांचा सूर घ्यायचा आहे. काय बोलतो ते? तुझा प्राण वाचलाच की ना? आणि त्याचं प्राण वाचवला नव्हे
प्राण घेतला मात्र तुझा प्राण घ्यायचा असता तर सेनापतीची मोरेची अंगठी माझ्या हवाली करून तुझ्या सुटकेची युक्ती तिनं मला कशाला सांगितली असती. भैरव, तू सांगतोस हे अगदी खरं? घे माझी शपथ. तू जिवंत आहेस हे खरं, घे माझी शपथ. आता मात्र मी खास जिवंत झालो. चल सर लवकर, किती सुस्त बंद आहे. थांब थांब, मजा आला बुवा. मी लग्न करायला तयार आहे, मात्र कोणाच्या केसालाही धक्का न लावण्याचं वचन मला मिळालं पाहिजे. मुली, तू कसल्या भ्रमात आहेस? पाळण्याची जाणत असेल तर त्या वचनाचा उपयोग. तुझ्याशी लग्न लावायला याचा जीव हबापला आहे असं का तुला वाटतं? राजपुत्राचा आणि त्याच्या बाजूच्या सर्व सरदारांचा जीव घेण्यासाठी हा धडपडतो आहे. त्या वाचून याला आपल्या दगाबाद सत्तेची आश्वासी वाटत नाही. हळूहळू उभारलेलं याचं मंदिर जळमळीतच राहणार. जास्त पालणार नको आहे. मी अखेरचं विचारतो, माझा म्हणणं मान्य आहे की नाही? मीही अखेरच सांगतो, प्राण गेला तरी मी ते मान्य करणार नाही. ठीक आहे, ही दुसरी सलामी. मी आपल्याशी लग्न करते, पण कृपा करून ही कट्टर थांबवा. लग्न? आता कुठलं लग्न? राणीच्या ऐवजी रखेलीचा स्मान आता आपल्या वाट्याला येणार. तिच्याचा जीव आणि स्वतःच कुळ वाचवायचं असेल तर तुझ्या बापाची दात केली तू कर आणि त्याच्यातून राजपुत्राचा ठिकाणावर राहू. विश्वासघात करून कुळ वाचवू, अन्नगजाचा बळी देऊन जीव वाचवू शक्य नाही. ठीक आहे, बघू आपल्या हाताची फळं. न्यायाला आणि यालाही तुफेच्या तोंडी द्या. नका नका, हे पाहत नाही. मग विचार आपल्या पित्याला, राजपुत्र कुठं आहे?
आल्याची बातमी करतात सेनापतीचे सर्व लोक शस्त्र खाली ठेवून शरणार. त्यातल्या प्रमुख लोकांना काहीच सुरून आणणार. बंडाचं मूळ नाहीच झालं. सर्वांना माफी देऊन सोडून द्या. प्रजेच्या प्रेमावर आणि संतोषावर माझ्या राज्याची मदार राहा. जय सुदेशचंद्र महाराज की जय. तुम्ही ताबडतोब सान्नीच पार होऊन जा. माझ्या आईला आणि उंटवाल्यांच्या सर्व लोकांना गौरवानं ताबडतोब इकडे घेऊन या. तुझ्या हातावरच्या डागण्याचे वळ धुवून निघाले ना बाळ, तू माझ्या डोळ्यातलं पारणं फेडलं, महाराजांच्या आत्म्याला शांती दिलीस, आई बापाच्या ऋणातून मुक्त झाला. आपल्या 20 वर्षांच्या आजाद खटपटीमुळे आत्ता हा दिवस उगवला. आपल्या उपकाराचा मोबदला आम्ही. राणी सरकार, मोबदल्या कल्पनेनं देखील माझ्या सेवेला आणि शिलाला कमीपणा येईल. वैजयंतीच्या सिंहासनावर खऱ्या राजवंशाची स्थापना झाली, यातच मी सर्व भरून पावलो. बरं, ही कोण? ही माझी कन्या. खरंच दिसायला किती गोड आहे ही. आई, मनानं देखील तितकीच ती गोड आहे. केवळ तिच्या थोरपणामुळे आज मी तुझ्या पुढे उभा आहे. तिच्यावरून माझं अर्ध राज्य जरी वळवून टाकलं तरी ती कमीच होईल. समजले समजले. राज्याबरोबर राणीची गवायची दिसतं. अहो सुधीरचंद्र महाराज, आपण पराक्रमानं गादी मिळवलीत आणि गाण्यानं राणी मिळवलीत आणि मी बायकोसाठी बेहोश होऊन मी इतकी गाडी म्हटली, पण मी मात्र कोरडाच राहिलो. चला बाबा, तिथं आपलं काम नाही. भैरव, तुझं आणि आजोबांचं घर आता या राजवाड्यात समजलं. हा राजवाड्यात मग बायकाला काय कमी आहे. आई, ते पाहणी सांग.